नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्याअंतर्गत कन्हान नगर परिषदेला स्वच्छ भारत अभियान 2024-25च्या सर्वेक्षण यादीत राष्ट्रीय पातळीवर 305वा आणि राज्य पातळीत 154वा क्रमांक मिळाला आहे। तसंच GFC स्टार रेटिंगमध्ये केवळ 1 स्टार रेटिंग मिळाल्यानं स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत। कन्हान नगर परिषदेचा कचरा व्यवस्थापन विभाग गेल्या 5 वर्षापासून नागरिक आणि प्रसार माध्यमांमधूनही चर्चेचा विषय ठरला आहे। कचरा व्यवस्थापन प्रक्रियेतील त्रुटींबाबत संबंधित विभागाकडे अनेकदा आणि सातत्याने तक्रारी करण्यात आल्या होत्या, तरी देखील प्रशासनातर्फे कुठल्याही हालचाली आणि कारवाई करण्यात आली नाही। आजही कन्हान शहरातील सर्व कचरा जुनी कामठी गाडेघाट रस्त्यावर उघड्यावर टाकला जातो आणि आग लावली जाते। कित्येक पाळीव जनावरांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून अनेक प्राण्यांचे बळी गेले आहे। तसंच नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम पाहायला मिळत आहे। या सर्व ढिसा कारभारामुळे आज देश आणि राज्य पातळीवर कन्हान परिषदेचं रेटिंग घसरत आहे। यावर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहे। कन्हान नगर परिषद की कचरा व्यवस्थापन घन कचरा व्यवस्थापन जो है पिछले 5 साल से पूरे उसके 3 13 9 12 बजे हुए। एक तो यहाँ पर सेग्रीगेशन नहीं होता है और पूरा कचरा जो है गांव में जमा करके गाड़े घाट रोड पर खुले में छोड़ दिया जाता है और उसको हर हफ्ते में जला दिया जाता है। उसकी वजह से पूरा प्रदूषण हो रहा है। इस रास्ते से आदमी जो गाड़े घाट के लोग जाते हैं, जूनी कामठी के लोग जाते हैं और पिपरी के भी जो लोग जाते हैं उनको रास्ते से जा नहीं सकते। इतनी बदबू ये परिसर में फैली हुई है। नगर परिषद मागच्या 5 वर्षापासून कचरा संकलन करण्याकरिता आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता 2 ठेकेदार ठेवलेले आहे नगर परिषदने। तर ती कचरा गाडी येऊन नगर परिषद नगरामध्ये कचरा संकलन करते आणि गाळेघाट रोडवर नेऊन तो कचरा टाकण्यात येते। पन्नी आहे, काही बोऱ्याचे तुकडे आहे, याचं सेग्रिगेशन, काचेचे तुकडे आहेत, याचं सेग्रिगेशन करून कंपन्यांना रिसायकलिंग करता पाठवण्यात येते। रिसायकलिंग झाल्यानंतर त्या पैशापासून काही निधी जो उपलब्ध होतो तो नगर परिषदेला मिळतो। मला तरी वाटते आतापर्यंत लाखोचा अमाऊंट तयार झाला असेल, तो नगर परिषद कुठं वापरत आहे त्याबद्दल आपण सर्वांनी विचार करावा।